सावळे सुंदर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर राहो निरंतर हृदये हृदये माझे आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड तुझे नाम गोड पांडुरंग पांडुरंगे 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 विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णुमय जग विष्णुमय विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय भेद भ्रम
वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत भक्त ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित 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 सत्य करा कराल ते हित सत्य करा कराल ते हित विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग विष्णुमय सर्व भक्तांचा नमन. खूप 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 आभारी आहोत प्रभुपादांच्या या हरिकृष्ण आंदोलनाला आपला आत्मसात एवढा प्रेम खूप आनंद होत आहे. तर या अभंग घेण्याच्या मागे एक कारण आहे. आपण सर्व वैष्णव आहोत म्हणजे विष्णू किंवा कृष्ण किंवा विठ्ठल त्यांचे उपासक. तर संत तुकाराम महाराज म्हटलेत सुंदर अशा अभंगामध्ये त्यांनी सरळ सांगितलंय का आपला धर्म काय आहे, वैष्णवांचा धर्म काय आहे. वैष्णवांचा धर्म हे आहे विष्णुमय जग. याचा अर्थ आहे जगात कोणतीही वस्तू असो, कोणतीही परिस्थिती असो, कोणतीही व्यक्ती असो, त्याचा संबंध आपण विष्णूशी जोडता आली पाहिजे. बरोबर. त्याला म्हणतात विष्णुमय जग. कारण की सर्व भगवंताचीच आहे. आपण विसरलोत, पण जेव्हा आपण संतांच्या साधूंच्या आपण मार्गदर्शनात येतो तेव्हा आपला हा जो ज्ञान आहे परत येतो का बा सर्व विष्णूंची आहे, विठ्ठलाची आहे. आणखी एक हे जाणून कशी घ्यायची, तर वैष्णव पद्धतीमध्ये 2 ग्रंथ असतात. एक भागवत ग्रंथ
आणि एक भक्त भागवत. दोन वस्तू कोण? एक ग्रंथ भागवत आणि एक व्यक्ती भागवत. ग्रंथ भागवत श्रीमद भागवत, भगवद्गीता. आणि हे व्यक्ती भागवत कोण आहे? व्यक्ती भागवत जे ग्रंथ भागवताला स्वतःच्या जीवनात पालन करायचं प्रयत्न करत आहेत. तर थोड्या वेळात व्यक्ती भागवत कडून आपण भागवत चर्चा ऐकूया. तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, ग्रंथ भागवत आणि व्यक्ती भागवत. त्याच्यामुळे आपल्याला वैष्णव धर्म काय ते आपल्याला माहित होतो. मग आपण संपूर्ण जग आपण विष्णुमय बघू शकतो. ज्या प्रकारे भक्त प्रल्हाद त्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये त्याचे वडील हिरण्यकशिपू त्याला म्हटले, या खंब्यामध्ये तुझे विष्णू आहेत का? प्रल्हाद महाराजांनी म्हणाले आहे की. तर नरसिंह भगवंत प्रकट झाले. बरोबर? बोलो नरसिंहदेव की, प्रल्हाद महाराज की. कोणाही जीवाचा न घोडो मत्सर, कोणाही जीवाचा न घोडो मत्सर, कोणाही जीवाचा न घोडो मत्सर, कोणाही जीवाचा न घोडो मत्सर. भगवंत म्हणतात तुम्ही काहीही करा, तुमच्यामध्ये काम असू द्या, लोभ असू द्या, क्रोध असू द्या, त्याला मी खंडन करेल. पण ज्याच्यामध्ये मत्सर असेल त्याचा कोणीही नाही, मी पण नाही. तर म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्मा सर्वेश्वर, वर्मा सर्वेश्वर, पूजनांचे वर्मा सर्वेश्वर, पूजनांचे वर्मा सर्वेश्वर, पूजनांचे वर्मा सर्वेश्वर, पूजनांचे विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. तुका म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे देहाचे अवयव, तुका म्हणे देहाचे अवयव, तुका म्हणे देहाचे अवयव.
सुख दुःख जीवा 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 सुख दुःख जीवा